Distance between object and divergent lengths is m times focal length of lens. The linear magnification produced by lens will be linear magnification विचारलंय. मग लिनियर मॅग्निफिकेशन चा फॉर्म्युला काय? एम लिनियरचा फॉर्म्युला ऍक्च्युअल असतो एच आय अपॉन एच नॉट किंवा व्ही बाय यू. मी ऍक्च्युअली हा टेलिस्कोप मध्ये येत नाही किंवा मायक्रोस्कोप मध्ये प्रॉब्लेम. आता ह्यामध्ये काय म्हटलंय बघा, हा हे आपल्याला फाइंड करायचंय बरोबर. मग यासाठी काय दिलंय? डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड डायव्हरंट लेन्स इज. ह्याला सिम्बॉल काय यूज करू डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टला? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टला सिम्बॉल असतोय यू. यू दिले किती? एम टाइम्स स्पॉट फोकल लेंथ. म्हणजे यू आहे एम एफ. आता ऐका फक्त लक्ष द्या. आणि ऑप्शन मध्ये आपल्याला इन टर्म ऑफ व्हॉट एम फाइंड करायचं आहे. ऑप्शन मध्ये इन टर्म ऑफ एम फाइंड करायचं, ह्या एम मध्ये फॉर्म फाइंड करायचं. क्लिअर? म्हणजे यू आपण इन टर्म ऑफ एम फाइंड केलं, तसं व्ही सुद्धा इन टर्म ऑफ एम फाइंड करायचं आणि एफ फाइंड करायचं. कसं फाइंड करणार? युझिंग लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला काय असतोय? 1 by f is equal to 1 by v minus 1 by u असतोय. अंडरस्टूड? 1 by f आहे तसं 1 by v बरोबर, मायनस यू किती आहे? इज इट राईट? बरोबर. मग बघा काय आलं की 1 बाय व्ही काय आलं की 1 बाय एफ प्लस 1 बाय एम एफ. एम एफ प्लस राईट साईडला इज 1 बाय व्ही. मी इथं एफ कॉमन घेतो. व्हॉट रिमेन? 1 प्लस 1 बाय एम. आपलं व्ही फाइंड करायचं आहे 1 बाय व्ही. क्रॉस मल्टिप्लाय केला आपण सर काय होणार? 1 एम प्लस 1 अपॉन एम इज 1 बाय व्ही. बरोबर. ओके. मग व्ही किती आलं? उलट करायचं फक्त. एफ इन्व्हर्स केलं फक्त एम अपॉन एम प्लस 1 इज व्ही. काल प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? हा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये येत नाही, लेन्स मध्ये येतोय, पण वेगळा प्रॉब्लेम आहे. मग मॅग्निफिकेशन काय झालं लक्षात आलं? मग मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय? मॅग्निफिकेशन इज व्ही बाय यू. व्ही एम अपॉन एम प्लस 1 इंटू एफ आणि यू किती आहे? एम इंटू व्हॉट एफ. एफ गेट कॅन्सल. काय राहिलं? एम अपॉन एम प्लस 1 मल्टिप्लाय विथ 1 बाय एम. मग फायनल आन्सर काय आलं? 1 अपॉन एम प्लस 1. 1 अपॉन एम प्लस 1.